नक्षलवादी नेमकं कसं काम करतात, त्यांच्या विरोधात कारवाई करणं किती कठीण असतं, या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी. हा नक्षलवाद जो आहे, माओवाद जो आहे, तो इतक्या वर्षांपासून आपल्या देशामध्ये आहे. तो राज्यांमध्ये कमी होतोय असं वाटत नाही. कारवाया कधी कधी कमी होताना दिसतात, मात्र त्यांची पकड ही पूर्णतः संपत नाही. काय ह्याच्या मागचं नेमकं कारण आहे? नक्षलवाद म्हणजेच खरं तर त्याला माओवादच म्हणायला पाहिजे. ही एक विचारसरणी आहे आणि या विचारसरणीचं जे मूळ आहे ते हेच आहे की जशी माओनी चीनमध्ये क्रांती घडवून आणली, जी एक हिंसक क्रांती होती, त्याच क्रांतीच्या आधारावर आपल्या पूर्ण भारतामध्ये सुद्धा जो शेतकरी वर्ग आहे, पीडित वर्ग आहे, त्याला एकत्र करून क्रांती बंदुकीच्या जोरावर म्हणजे हिंसेच्या जोरावर क्रांती घडवून आणणे, जी राज्यघटनेने निर्माण केलेली आपल्याकडे व्यवस्था आहे, ती व्यवस्था उलथून टाकून एक नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करणे, हेच या माओवादाचं खरं मूळ उद्देश आहे. अनेक वेळेला असं दिसतं सर की नेहमी जेव्हा अशा चकमकी होतात तेव्हा जे फोर्सेस आहेत, जे जवान आहेत, ते जास्त मारल्या जातात आणि त्याच्या तुलनेमध्ये जे माओवादी आहेत ते फार अल्पसंख्येत मारल्या जातात. याची काय कारणं आहेत? याची कारणं आपल्याला त्या भागातलं जे काही भौगोलिक परिस्थिती असेल, त्या भागामध्ये असणाऱ्या लोकांचा सपोर्ट असेल, तिथली भाषा असेल, या सगळ्या गोष्टीचा त्यावर परिणाम होत असतो. म्हणजे ही फारच कॉम्प्लेक्स गोष्ट आहे की त्या एरियामध्ये जे बाहेरून येणारे फोर्सेस असतात त्यांना त्या भागामध्ये ऑपरेशन करणं हे नेहमी अवघड जात असतं आणि त्यामुळे तिथे जे वर्षानुवर्ष असलेल्या जे काही माओइस्ट कॅडर आहे त्यांना त्या भागाची असलेली माहिती ही जास्त असते आणि त्या भागातलं जे भाषेचं ज्ञान आहे हे पण त्यांना जास्त असतं. दुसरी गोष्ट आहे की या भागामध्ये जे फोर्सेस येत असतात ते पुन्हा पुन्हा बदलत पण असतात. म्हणजे आता सीआरपीएफ वगैरे असेल तर सीआरपीएफची कंपनी काही काळासाठी येते आणि नंतर ती कंपनी बदलत असते. त्यामुळे डेफिनेटली जे लोकल फोर्सेस असतात त्यांना याच्यामध्ये जास्त ॲडव्हान्टेज असतं आणि माओवाद्यांना अशा प्रकारचे जे घटना असतात यामध्ये अशाच आपल्या ज्या त्रुटी असतील त्याचाच ते अभ्यास करून अगदी त्याच्यावर आपल्याला आतापर्यंत त्यांनी हल्ले केलेले आहेत ते आढळून येतं. काल जवानांचं म्हणणं आहे, तिथं जखमी जे जवान आहेत, की रॉकेट लॉन्चर्सचा मोठा वापर तिथं करण्यात आला. तर अशा पद्धतीनं ते अजून अत्याधुनिक शस्त्र त्यांच्याकडे आले आहेत का? आणि आले असतील तर माओवाद्यांकडे हे शस्त्र कसे येतात? माओवाद्यांकडे आतापर्यंत जी काही शस्त्र आहेत ती त्यातली बहुतांशी शस्त्र ही पोलीस दलांकडून लुटलेली जी शस्त्र असतात त्याच्यातली जास्त शस्त्र आहेत. पण त्याचबरोबर त्यांची स्वतःची संशोधन करणारी पण काही यंत्रणा आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामधूनच काही लोकल म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या, सहजतेने उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टी असतात की ज्या इतर कारणासाठी ॲक्च्युली वापर केला जातात. अशा गोष्टी असेंबल करून, म्हणजे उदाहरणार्थ आयडी असेल की आता फोटो फ्लॅशर असतील, बॅटरीज असतील, याचा वापर करून, सोलार पॅनल असतील, याचा वापर करून माओइस्ट बऱ्याचदा ह्या गोष्टी असेंबल करतात आणि त्याच्यातून अनेक हिंसक कारवाया करण्यासाठीची शस्त्र, विशेषतः इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस जे आपण म्हणतो, ते बनवण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच चालू असतो. गेल्या काही वर्षांचा जर का आपण इतिहास पाहिला तर सुकमा किंवा त्या भागामध्ये सर्व कारवाया का होऊन राहिल्या आहेत? माओवादी जेव्हा त्यांची रणनीती बनवतात तेव्हा ते असाच एरिया निवडतात की ज्या ठिकाणी वनक्षेत्र खूप चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी अनेक राज्यांच्या, अनेक जिल्ह्यांच्या सीमा असतात. त्यांना माहीत असतं की जेव्हा सीमावर्ती क्षेत्र येतं तेव्हा बॉर्डर्समुळे फोर्सेस नेहमी विचार करतात की हा माझं क्षेत्र नाही आहे, ही माझी जबाबदारी नाही आहे आणि त्याच्यामुळेच ॲक्च्युली माओवाद्यांना त्यांची रणनीती आखण्यासाठी जास्त फायदा होतो. त्यामुळे तुम्ही कुठेही बघितलं की पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी माओवादी ॲक्टिव्ह आहेत असे सगळे एरिया हे सीमावर्तीच एरिया आहेत. एक भावना अशी आहे की नक्षलग्रस्त भागात सुद्धा लोकांची सहानुभूती ही नक्षलवाद्यांबरोबर असते. हे खरं आहे का की हे चित्र बदलत चाललेलं आहे, पण लोकांची मदत ही माओवाद्यांना होते, नक्षलवाद्यांना होते, हे कितपत खरं आहे? लोकांची मदत माओवाद्यांना किंवा त्यांची सहानुभूती माओवाद्यांना आहे हे खरं नाही. म्हणजे असा संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, पण आपण वेगवेगळ्या पोलीस दलातर्फे, शासनातर्फे वेगवेगळ्या ज्या योजना असतात, सिव्हिक ॲक्शनच्या माध्यमातून त्या राबवत असतो आणि त्याच्यात फार मोठा प्रतिसाद लोकांचा मिळत असतो. माओवाद्यांना मदत करणं ही लोकांसाठी मजबुरी असते.
जर त्यांनी त्या भागामध्ये एखादी मदत नाही केली तर त्याचा जीव जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून त्याला मजबुरीतून एखादी गोष्ट त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट देणं असेल, अशा गोष्टी कराव्या लागतात. सहसा प्रशासनाच्या समोर किंवा पोलिसांना मदत करण्यासाठी त्या अशा भागामध्ये पुढे येत नसते आणि हेच एक मोठं आव्हान आहे की त्याच्यामुळे पोलीस दलाला अशा भागामध्ये सामान्य जनतेचा विश्वास संपादन करून त्यांना पुढे आणण्यासाठी फार एक्स्ट्रा एफर्ट्स जे असते आम्हाला ते घ्यावे लागतात. सध्या जे कोऑर्डिनेशन आहे, मग तेलंगणा असो, छत्तीसगड असो, या सगळ्या राज्यांशी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड यांचं माओवादाला संपवण्यासाठी कुठल्या पद्धतीचा समन्वय सुरू आहे? जसं आत्ताच आपण म्हटलं की सीमा ह्या त्यांच्यासाठी नाही आहेत. त्यामुळे आपण जर सीमेमध्ये स्वतःला बांधून घेतलं तर ॲक्च्युली त्याचा फायदा माओवाद्यांनाच होतो. त्यामुळे ह्या सीमा न बांधता आपण ज्याप्रमाणे जॉग्रफी आहे, जशी नद्यांच्या सीमा असतात किंवा पर्वतांमुळे सीमा नैसर्गिक निर्माण झालेल्या असतात, त्याचा विचार न करता कांकेर असेल, रांजणगाव असेल आणि खाली बिजापूर असेल, इकडे तेलंगणामधील जिल्ह्यांशी आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये अगदी रेग्युलरली आपले आंतरराज्यीय ऑपरेशन जे असतात ते वेगळे होत असतात. आपला जो फोर्स आहे C60 त्याचे आणि ग्रेहाउंड, C60 आणि DRG यांचे पण ऑपरेशन होत असतात. गेल्याच आठवड्यामध्ये बिजापूर आणि गडचिरोली पोलिसांनी एक संयुक्त अभियान बिजापूर जिल्ह्यातलं जो सांड्रा एरिया आहे त्या भागात केलं होतं, इंद्रावतीच्या पलीकडे, आणि त्यामध्ये 3 नक्षलवाद्यांना आपल्याला अटक करायला पण यश मिळालं होतं सांड्रा दलमच्या. त्यामुळे जॉईंट ऑपरेशन हे चालू आहेत आणि जॉईंट ऑपरेशन करणं हा नक्षल विरोधी अभियानाचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद सर. आपण बघतो आहोत की ज्या घटना घडतात त्यामध्ये जनतेचं जे काही समर्थन आपल्याला नक्षलवाद्यांसाठी दिसून येतं ते फक्त त्यांना दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून असतं, आणि त्याचबरोबर ही जी काही हिंसा आहे त्यामध्ये सामान्य माणूस हा मारला जाऊ नये आणि सामान्य माणूस कोण आणि माओवादी कोण हे ओळखणं अत्यंत कठीण असल्यामुळे कुठंतरी हे फोर्सेस बॅकफूटवर असतात आणि त्यामुळेच आपले जास्त जवान शहीद होताना आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, ABP माझा, गडचिरोली.